जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो। श्री स्वामी समर्थ महाराज यांचे एक भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके 1818 मध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे। ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या, तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि 1975 मध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली। आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत। सादर करीत आहेत सोनलताई। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। बखर कथा। कथा 223। महारुद्रराव देशपांड्यांचे जप्त उत्पन्न मोकळे केले। मोगल प्रांती जोगाईच्या आंब्यानजीक केज म्हणून गाव आहे। त्या गावी महारुद्रराव देशपांडे नावाचे ऋग्वेदी ब्राह्मण मोठे धनिक होते। निजाम सरकारने त्यांचे उत्पन्न जप्त केले। ते सुटण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले। एके दिवशी बीड प्रांती कोणी साधू आहेत असे ऐकल्यावरून त्यांनी साधूच्या दर्शनास जाऊन आपली सर्व हकीकत सांगितली। साधू म्हणाले, अक्कलकोटी श्री परमहंस स्वामी आहेत, त्यांच्याकडे जा, म्हणजे तुमचे कार्य होईल। मग देशपांडे अक्कलकोटी येऊन स्वामी महाराजांपुढे श्रीफलादी ठेवून साष्टांग नमस्कार घातला व उभे राहिले। इतक्यात समर्थ म्हणाले, 4 मनोरे आहेत त्या ठिकाणी जा, म्हणजे तुमचे शेत सोडून देऊ। असे अंतरसाक्षित्वाचे बोलणे ऐकून देशपांड्यांस मोठे आश्चर्य वाटले। नंतर ते श्रींची आज्ञा घेऊन मोठ्या त्वरेने हैदराबादेस निघून गेले। त्याच दिवशी उत्पन्न सोडून देण्याचा सरकारातून हुकूम आला। हे ऐकून देशपांड्यांस परम आनंद होऊन श्रींचे गुणानुवाद गात ते अक्कलकोटी आले। श्रद्धापूर्वक श्रींचे पूजन करून झालेली हकीकत सर्वांना सांगितली। तेव्हापासून त्यांची भक्ती समर्थ चरणी वृद्धिंगत होत गेली। एके दिवशी देशपांडे पंढरपुरास विठोबाचे दर्शनास गेले। त्यावेळी विठ्ठलमूर्ती न दिसता श्री समर्थ दिसू लागले। देशपांड्यांनी आश्चर्याने चकित होऊन स्वामी महाराजांचे दर्शन घेतले व षोडशोपचारे पूजा केली व ब्राह्मण भोजन घातले। नंतर स्वामी महाराजांचे गुणानुवाद गात ते आपल्या घरी गेले। पुढे काही दिवसांनी त्यांस समर्थ कृपेने पुरलेले द्रव्याचे हंडे सापडले व ते पुन्हा अक्कलकोटी येऊन महाराजांचे दर्शन घेऊन उभे राहिले। इतक्यात महाराज म्हणाले, अरे 1000 ब्राह्मण जेवू घाल। स्वामी महाराजांची अशी आज्ञा होताच त्यांनी 1000 ब्राह्मण जेवू घातले व स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन ते आपल्या गावी गेले। दुसरे दिवशी तापाने आजारी पडून त्यांची अत्यवस्थ स्थिती झाली। सर्वांनी त्यांच्या देहाची आशा सोडली। देशपांड्यांचे थोरले मुलगे रघुत्तमराव हे घाबरून जाऊन
धावत धावत स्वामी महाराजांचे दर्शनास अक्कलकोटी आले. स्वामी महाराजांस साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली. स्वामी महाराज, आमचे वडील तापाने सीक असून अंतकाळ होण्याची वेळ आली आहे. महाराज, त्यांच्याशिवाय आमचा प्रपंच फुकट गेल्यासारखा आहे. याकरिता मायबाप दयासागरा, वडिलांचे प्रकृतीस आराम द्या. स्वामी समर्थ महाराज म्हणाले, जा घरी, होईल आराम. असे महाराजांचे मुखातील वाक्य ऐकून रघुत्तम रावांस आनंद होऊन श्रीचरणांचे तीर्थ घेऊन ते घरी आले व वडिलांचे तोंडात घातले. त्या दिवसापासून देशपांड्यांस आराम पडून 8 दिवसात ते बरे झाले. नंतर श्रींच्या दर्शनास येऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला व ते म्हणाले, श्रींनी कृपा करून मरणातून वाचविले, तरी आता या दासास काही सेवा सांगावी. असे म्हणून श्री समर्थांपुढे त्यांनी 10,000 रुपये ठेवले. ते पाहून समर्थ हसले व म्हणाले, आम्हास रुपये नको, जा निघ घरी. घराचे उकिरड्यात नेऊन टाक आणि हा दगड तेथे नेऊन ठेव. त्यावेळी मुंबईचे शेनवी गृहस्थ हरिश्चंद्र, श्रींचे भक्त तेथे आले. त्यांचा व्यवसाय म्हणजे श्रींच्या 1000 पादुका तयार करून समर्थ भक्तांना फुकट वाटणे असा होता. त्यांनी श्रींचे वाक्य ऐकताच देशपांड्यांस आपल्याजवळ तयार असलेल्या स्वामी महाराजांच्या पादुका दिल्या. त्या घेऊन देशपांड्यांनी श्रींच्या पायास लावून ते आपल्या गावी केजला निघून गेले. नंतर श्रींपुढे ठेवलेल्या रुपयांचा घरापुढे उकिरड्यावर मोठा मठ बांधून श्रींच्या पादुका स्थापन केल्या. नंतर त्यांनी काशी, प्रयाग वगैरे तीर्थ करून शेवटी संन्यास घेतला. त्यांस कोणी समर्थांची लीला सांगू लागल्यास त्यांचे डोळ्यातून घळघळ पाणी वाहत असे. इतके ते प्रेमळ असून श्रींच्या ठिकाणी त्यांची पराकाष्ठेची निष्ठा होती. ते प्रतिवर्षी अक्कलकोटास येऊन हजारो ब्राह्मणांस जेवू घालत असत. पुढे ते एक वेळ अक्कलकोटास आले असता प्रकृती बिघडून त्यांचा अंतकाळ जवळ आला. तेव्हा त्यांनी सर्व लोकांना सांगितले, माझी समाधी श्रींच्या समाधीजवळ करा. असे सांगून केजकर स्वामींनी शके 1817 साली पौष वद्य नवमी सकाळी 5 वाजता देहविसर्जन केला. मग सर्वांनी त्यांची समाधी श्रींच्या समाधीजवळच बांधली. धन्य त्या गुरुभक्ताची, ज्याची समाधी समर्थ चरणांजवळ झाली. महाराजांच्या भक्तांपैकी केजकर स्वामी हे भक्ती, ज्ञान, वैराग्य संपन्न होऊन समर्थ चरणांचा अखंड वास करून राहिले. पुढे त्यांचे चिरंजीव रघुत्तमराव हेही भक्तिमान होऊन स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागले. कथा 224. गणपतराव हुकिरे. अक्कलकोटापासून 8 कोसांवर सोलापूर जिल्ह्यात बोरमणी म्हणून एक गाव आहे. त्या गावी गणपतराव हुकिरे म्हणून वाणी जातीचा गृहस्थ होता. त्याच्या गायी म्हशी पुष्कळ होत्या. एके दिवशी 3 म्हशी चुकून नाहीशा झाल्या. पुष्कळ शोध केला, परंतु पत्ता लागेना. म्हणून श्रींस नवस केला, जर माझ्या म्हशी सापडल्या तर त्यातील एक म्हैस श्रींचरणी अर्पण करीन किंवा म्हशीची किंमत अर्पण करीन. दुसरे दिवशी गणपतरावांस एका गृहस्थाने सांगितले की गावाच्या बाहेर एका जुन्या वाड्यात म्हशी हंबरडा फोडीत आहेत.
त्या तुमच्याच आहेत की काय ते जाऊन पहा. नंतर गणपतराव 4 गडी बरोबर घेऊन त्या ठिकाणी गेले. पाहतात तो आपल्याच म्हशी. असे ओळखून 3 म्हशी घरी घेऊन आले. सर्व लोकांस आश्चर्य वाटले. त्या म्हशी चोरांनी गावाबाहेर नेऊन ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी नेण्याचा त्या चोरांचा विचार होता. असो. नंतर गणपतराव एका म्हशीच्या किमतीच्या 2 समया घेऊन अक्कलकोटी आले. त्या समया त्यांनी चोळप्पाजवळ दिल्या. पुढे एके दिवशी गणपतरावांनी एक वांझ म्हैस आणून श्रींस अर्पण केली. जसे डोक्यावरून व हातावरून असावधपणे तेल, तूप किंवा खाली पडून नासणारा पदार्थ जर खाली पडून नाश झाला तर निराश होऊन लोक कृष्णार्पण झाले असे म्हणतात. परंतु हे कृष्णार्पण करणे नव्हे, हे प्रापंचिक स्वार्थी कपटी कृत्य आहे. जर परमेश्वरास असे फसवितात तर अन्य मनुष्यास फसवतील, यात नवल काय आहे. असो. समर्थ हसून म्हणाले, आमची म्हैस तुझ्याकडेच राहू दे. मग गणपतरावांनी म्हैस घरी आणली. त्या म्हशीची श्रींस दया आली. कारण जे समर्थांचे झाले, मग ते देव, मानव, पशु, पक्षी इत्यादी कोणीही असो, त्यांची लज्जा व आपले ब्रीद रक्षण केलेच पाहिजे. असे न केल्यास त्यास समर्थ कोण म्हणेल. परंतु समर्थांचे झाले मात्र पाहिजे. पुढे ती वांझ म्हैस समर्थ कृपेने 2-3 वेळा पुष्कळ दूध देऊ लागली. परंतु श्रींस म्हैस अर्पण केली आहे ही आठवण गणपतराव विसरले. कारण त्यांनी नैवेद्याकरिता एक थेंबसुद्धा दूध अक्कलकोटास पाठविले नाही. गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण अनुभवास येते. तात्पर्य: सत्यासत्य विचार किंवा आपला अपराध प्रापंचिकास वाटत नाही. असो. पुत्राचे अपराध कितीही झाले तरी आईबाप क्षमा करतात. तसे समर्थांचे आमच्या हातून कितीही अपराध झाले तरी निष्ठुरपणा किंवा विषमता या आईच्या स्वामी समर्थ माऊलींच्या हातून होत नाही. पुढे ती म्हैस काही दिवसांनी मरण पावली. अशी श्रींची लीला अगाध होती. कथा 225. हत्तीचा मध जिरवला. अक्कलकोटी महिपालाचे मंदिरानजीक हत्ती बांधण्याचे स्थळ होते. हल्ली त्या जागेवर शाळा आहे. त्या जागी राजाचा गव्हार नामक हत्ती बांधित असत. तो इतका मस्त झाला की कोणत्याही मनुष्यास त्या रस्त्याने जाण्याची भीती वाटू लागली. त्याच्या 4ही पायास साखळदंड बांधले असताही तो सोंडेने दगडांचा वर्षाव करू लागला. गायी म्हशी त्या रस्त्याने जाण्याच्या बंद झाल्या. गावातील लोकांस भीती वाटू लागली. कारण तो केव्हा सुटून कोणाचा प्राण घेईल याचा नेम नव्हता. राजाने त्या हत्तीच्या आजूबाजूला सशस्त्र शिपाई, सशस्त्र घोडेस्वार लोकांचे रक्षणास ठेवून राजा श्री समर्थांच्या दर्शनास येऊन स्वामी महाराजांकडे प्रार्थना करू लागला. स्वामी महाराज, आमचा हत्ती मस्त होऊन फारच बेफाम झाला आहे. लोकांना मोठी भीती वाटू लागली आहे. तर गोळी घालून ठार मारावा की काय करावे, आपण सांगा. यावर समर्थ म्हणाले, अरे त्याला मारू नकोस. असे म्हणून स्वामी महाराज सेवेकऱ्यांसह हत्तीकडे जाण्यास निघाले. वाटेत लोक सांगू लागले, स्वामी महाराज या रस्त्याने जाऊ नका. हत्ती मोठमोठे दगड सोंडेने सारखा फेकीत आहे. हे ऐकून सर्व सेवेकरी मागे फिरले. सर्व सेवकांवर ज्याची दया
जो जगाचे अन्याय क्षमा करणारा, ज्याचे चिंतन दुर्लभ, जो प्रत्यक्ष काळाच्याही तोंडातून सोडविणारा, असे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज बरोबर असता जे भक्त सेवक म्हणविणारे ते देहबुद्धी धरून पळून गेले. हतभागी तेवढे प्रभू सद्गुरून सोडून गेले आणि सत्य शिष्य चोळप्पा बाबा यादव एवढेच स्वामी महाराजांजवळ राहिले. असो, स्वामी महाराज हत्तीसमोर उभे राहिले. त्यांनी आपल्या कटीवर हात ठेवून शिव्या देऊन ते हत्तीस म्हणाले, मूर्खा, माजलास काय? पूर्वीचे स्मरण विसरलास वाटतं. चढेल तो पडेल. बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे. असे श्रींचे वचन ऐकून त्या मत्त हत्तीने एकदम स्वामी महाराजांजवळ येऊन पुढचे पायांचे गुडघे टेकवून गंडस्थळ श्रीचरणांवर ठेवले. डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. जसे पूर्वी त्रेतायुगात हनुमंत, नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव आदी करून 18 पद्मवानर व वनचर असताही श्रीरामदर्शन होताच अनन्य शरण होऊन कृतार्थ झाले, किंवा श्रीकृष्ण दर्शनाने जसे तृणचर, गायी, वत्स, वृक्ष, पाषाण आदी करून पावन झाले, तसा श्री समर्थांच्या दर्शनाने एवढा जरी मदोन्मत्त हत्ती झाला होता तरी तो लीन होऊन पुढे तो गायीप्रमाणे झाला. स्वामी समर्थांपुढे नतमस्तक झाला. अशा प्रकारे मुकी जनावरे सुद्धा प्रभू समर्थांना ओळखून शरण जातात, तर मनुष्यास शरीर, वाणी, बुद्धी, चातुर्य असूनही वेडगळ भासणाऱ्या श्रींचा महिमा ओळखता कसा आला नाही? असो, ज्यांना आपले कल्याण करून घेणे असेल त्यांनी श्री समर्थांस शरण जाऊन त्यांच्या कृपेला पात्र व्हावे. कथा 226. बळवंतराव भेंडे. मुंबईत बळवंतराव भेंडे म्हणून शेनवी गृहस्थ खाजगी नोकर होते. त्यांस काही रोग झाला. पुष्कळ औषधोपचार केले, परंतु गुण नाही. त्यांना एके दिवशी काही सज्जन गृहस्थांनी सांगितले, तुम्ही अक्कलकोटास जा. तेथे श्री स्वामी समर्थ आहेत. ते तुम्हास रोगापासून मुक्त करतील. बळवंतरावांनी असे वचन ऐकताच आपल्या आईसह अक्कलकोटी जाऊन श्रींचे दर्शन घेतले व प्रार्थना केली, स्वामी महाराज, मी रोगाने फार पीडित झालो. आता हे दुःख माझ्याने सहन करवत नाही, तरी श्रींनी या दासावर कृपादृष्टी करावी. असे म्हणत ते समोर उभे राहिले. स्वामी महाराज म्हणाले, घरी जाऊन स्वस्थ बस, आरोग्य होईल. श्रींनी त्यास श्रीफळ प्रसाद देऊन जाण्याची आज्ञा दिली. भेंड्यांना आनंद होऊन ते आईसह बिराडी गेले. दुसरे दिवशी पंढरपुरास जाण्याचा विचार करून मातोश्रीसह स्वामी महाराजांचे दर्शनास आले. स्वामी महाराजांनी त्यांचा शुद्ध भाव पाहून आपले दोन्ही हात कटीवर ठेवून त्यांना विठ्ठल दर्शन दिले. साक्षात पांडुरंग मूर्ती समोर पाहून दोघेही तटस्थ झाली. थोड्या वेळाने शुद्धीवर येऊन दोघे म्हणाली, स्वामी महाराज, आपण प्रत्यक्ष पांडुरंग असून आम्ही अज्ञानीपणे आपणास न ओळखून पंढरपुरास जात होतो. असे म्हणून दोघांनी स्वामी समर्थ महाराजांस साष्टांग नमस्कार घातला. महाराजांची आज्ञा घेऊन भेंडे गाणगापुरास गेले. श्रींची षोडशोपचारे पूजा नैवेद्य करून मुंबईस परत गेले. पुढे बळवंतरावांना आराम पडून ते रोगमुक्त झाले. त्यांना चांगली नोकरीही श्री कृपेने मिळाली.
अशी स्वामी समर्थ महाराजांची कृपा बळवंतराव भेंडे यांच्यावर झाली. कथा 227. सिद्धनकेरीचा सिद्धप्पा जंगम. अक्कलकोटापासून 8 योजने दूर सिद्धनकेरी म्हणून एक गाव आहे. तेथे जंगम जातीचे गुरु सिद्धप्पा म्हणून मठाधीश होते. त्यांचे उत्पन्न मोठे असून हत्ती, घोडे, गायी, म्हशी वगैरे जनावरेही पुष्कळ होती. ते सात्विक असून भाविक होते. अक्कलकोटची कीर्ती ऐकून स्वामी महाराजांचे दर्शनाकरिता ते शिष्यवर्गासह मेण्यात बसून आले. अक्कलकोटी पेठेतील जंगमाचे मठात उतरले. त्या दिवशी महाराजांची स्वारी गावाबाहेरील जंगमाचे मठात विराजमान झालेली होती. संस्थानी जंगमगुरू स्नान वगैरे करून पायांनी चालत श्रींच्या दर्शनास आले. समर्थांचे ते दिव्य तेज पाहून सिद्धप्पांनी साष्टांग नमस्कार घातला. पूर्वसंस्कारांच्या योगाने अंतकरणात एकदम प्रकाश पडून अज्ञान नाहीसे झाले व समर्थांचे गुणानुवाद गाऊन ते नाचू लागले. नाचता नाचता एकदम श्रींचे चरण धरून म्हणाले, स्वामी महाराज, आज माझे मनोरथ पूर्ण झाले. आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो. आता ही महंती काय चुलीत घालावयाची आहे? स्वामी महाराज, आता या चरणांशिवाय मला काही नको. असे म्हणून श्रींचे पुढे ते उभे राहिले. संध्याकाळ झाली. अन्न पाणी काही नाही. सर्व शिष्यमंडळींस उपवास घडला. असे पाहून श्री सिद्धप्पास म्हणाले, अरे, तुला एक भाकर देतो, ती पचेल काय? यावर सिद्धप्पा म्हणाले, स्वामी महाराज, आपण कृपा करून जे द्याल ते मलाच पचेल असे नाही, तर पाहिजे त्यास पचेल. इतक्यात तेथे समोरच एक धनगर आला. त्यास स्वामी समर्थ महाराज म्हणाले, अरे धनगरा, तुझ्याजवळ भाकर आहे ना, ती इकडे आण. असे श्रींचे वचन ऐकताच धनगराने आपल्याकडील भाकरी महाराजांपुढे ठेवली. ती घेऊन महाराजांनी सिद्धप्पास दिली. जंगम हे शिवभक्त असून फक्त जंगमांशिवाय कोणाकडेही अन्नोदक घेत नाहीत. कोरान्न मात्र घेण्याचा त्यांचा एक पर्याय आहे. असे असूनही सिद्धप्पांनी ती प्रासादिक भाकर ताबडतोब भक्षण केली. तो काय चमत्कार झाला पहा. मठ महंतीचा ताठा सुटला. देह अहंता गलित झाली. ब्रह्मस्वरूपी एकत्व वृत्ती रंगली. कोणतेही भान राहिले नाही. अशी सिद्धप्पांची स्थिती झाली. समर्थांनी त्यास जवळ बोलावून सांगितले, तुम्ही आपले संस्थानी जाऊन अभिन्नत्वाने ब्रह्मस्थिती भोगावी. स्वतः निस्पृह निर्लोभपणे वागून सर्व लोकांस प्रिय मधुर भाषणाने संतोष देत जा. स्वामी महाराजांची अशी आज्ञा होताच सिद्धप्पा सिद्धकेरीस निघून गेले. पुढे ते निराभिमान स्थितीने वागून शेवटी मुक्त झाले. त्यांना स्वामी महाराजांनी मोक्षप्राप्ती करून दिली. याप्रमाणे श्रींची कृपा त्यांच्यावर झाली. कथा 228. रामाचार्य व सीतारामाचार्य यांचे गर्वहरण. एक वेळ महाराज खेड मणूर म्हणून भीमातीरी एक गाव आहे. तेथे जाऊन यल्लम्मा देवीचे स्थान आहे त्यात सेवेकऱ्यांसह उतरले. त्या गावी राहणारे सीतारामाचार्य व रामाचार्य असे दोघे विद्वान ब्राह्मण होते. मनूरचे पाटील आप्पासाहेब हे वैष्णव असून
समर्थांचे प्रेमळ भक्त होते. त्यांनी श्रींची षोडशोपचारे पूजा करून चरणतीर्थ कुटुंबातील सर्व माणसांना दिले. हे पाहून रामाचार्यादिक काही मंडळींस वैषम्य भाव उत्पन्न होऊन ते रागाने म्हणाले, काय हो, हे यती भ्रष्ट झालेले, यांस जात नाही, कुल नाही, गोत्र नाही, पाहिजे त्या ठिकाणी अन्न घेतात आणि त्यात आमचे पाटलांसारखे त्यांचे चरणतीर्थ घेतात. याकरिता यांस जातीच्या बाहेर ठेवावे. यांच्याशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार येथून पुढे गावाने ठेवू नये. त्यांचे ते बोलणे ऐकून सीतारामाचार्य म्हणाले, अहो, विचार केल्या वाचून कोणतेही साहसकर्म करू नये. यतींची परीक्षा अनुभव करून घेऊ. नंतर जे काय करणे असेल ते करा. यावर मंडळी म्हणाली, परीक्षा कशी घ्यावी? सीतारामाचार्य म्हणाले, आपण वेदांतील मंत्र ऋचाव तसेच भागवत गीता यातील कठीण श्लोक आपल्या मनात अर्थासह अर्धे म्हणावेत व जर उरलेले अर्धे अर्थासह यतींनी म्हणून दाखवले तर त्यांस आम्ही अवतारी पुरुष समजू. मग त्यांचे चरणतीर्थ प्रसाद घेण्यास कोणतीही हरकत नाही. ही युक्ती सर्वांस पटून दुसरे दिवशी परीक्षा पाहण्याकरिता ती सर्व मंडळी यल्लम्माचे देवालयात आली. प्रातकाळीची वेळ होती. समर्थांसाठी गुडगुडी भरून मैदर्गीचा जमादार उभा होता. स्वामी महाराज जागृत होऊन उठून बसले. तो जमादार गुडगुडी ओढण्याबद्दल श्रींची प्रार्थना करू लागला. स्वामी महाराज मोठ्याने बोलले, आज प्रथम तुम्ही ओढा. आमची परीक्षा पाहण्याकरिता वीर समाज आलेला आहे. इकडे सर्व वैष्णव मंडळी भिंतीमागे उभी होती. त्यांनी श्रींचे दर्शनही घेतले नाही, नमस्कार सुद्धा केला नाही. स्वामी समर्थांनी त्यांच्याकडे पाहिले नाही, परंतु त्यांचे कपट जाणून आपण स्वतः ऋग्वेद मंत्र ऋचा आणि 2 श्लोकार्थ भागवतातील तसेच 3 श्लोकार्थ सार्थ भगवद्गीतेतील यथासांग योग उपनिषदार्थ तसेच यजुर्वेद सामवेद मंत्र अथर्ववेद संमंतशास्त्र भडाभड म्हणू लागले. हे सर्व ऐकून वैष्णव आचार्य चकित होऊन आपल्या तोंडात मारून घेऊ लागले. ज्या रामाचार्यांनी निंदा केली होती त्यांचा तर मदाभिमान साफ उतरला. नंतर सर्वांनी स्वामी महाराजांस साष्टांग नमस्कार घालून आपल्या अपराधांची क्षमा मागितली व श्रींची संस्कृत भाषेत पुष्कळ स्तुती केली. स्वामी महाराज, आपण पूर्ण ईश्वर अवतार आहात असे म्हणून सर्वांनी स्वामी समर्थ महाराजांचे चरणतीर्थ प्रसाद घेऊन महाराजांची अघटित लीला गात ते सर्वजण आपापल्या घरी गेले. असो, मुलाने आईचे कितीही अपराध केले तरी मुलगा मरावा किंवा त्याचे नुकसान व्हावे असे आईच्या मनात केव्हाही येत नाही. तसेच समर्थांचे आम्ही अज्ञानपणे कितीही अपराध केले आणि केलेल्या अपराधांची पश्चातापयुक्त क्षमा मागितली तरीही स्वामी समर्थ सद्गुरू माऊली केव्हाही मारणार नाही व मारल्याचे उदाहरणही नाही. अशी काय ती एक आमची सद्गुरू माऊली अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थच होय. आजच्या कथा समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.